नमस्कार. आज आपण पाहत आहोत भाकरीची रेसिपी. ही गुजराती लोकांची आहे. गव्हापासून भाकरी बनवतात हे लोक. त्याच्यामध्ये हे गव्हाचं पीठ आहे, आपलं नॉर्मल पीठ, आणि मीठ टाकले थोडं आणि तेल टाकले. आता आपण याचा कडकसर एक गोळा तयार करून घेऊया. पुढची प्रोसिजर दाखवते मी तुम्हाला. हे बघा, असं कडक पीठ बांधून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मंडळी, हे बघा असे जाड जाड आपल्याला लाटायचे आहेत. या छोट्या छोट्या आणि जाड जाड. हे बघा, एक इकडे ताव्यावर आहे आणि एवढ्या झाल्या आहेत. अशा कडक शेकायच्या आहेत घी लावून. घी त्याच्यात थोडं व्यवस्थित टाकायचं आहे आपल्याला. तशा मस्त खरपूस बघा, तुम्ही पाहू शकता. असं एकदम बिस्किटसारखी होते ही भाकरी. तुम्ही चहाबरोबर पण खाऊ शकतात. खूप छान लागते. मी तुम्हाला शेकून दाखवते बाई. हा गुजराती पदार्थ आहे. आपल्या मराठी लोकांमध्ये नाही बनवत असं. म्हणजे पराठासारखंच आहे, पण थोडंसं वेगळं आहे. जाड आहे पराठापेक्षा. आणि याच्याने असं त्याला कडक करायची आपल्याला घी टाकून. खूप छान लागते ही. दुसऱ्या दिवशी पण खाऊ शकता तुम्ही. मस्त आतून नरम असते आणि वरून क्रिस्पी असते. काही नाही त्याच्यामध्ये, फक्त मीठ आणि तेल आहे. आणि काही एवढं कठीण पण नाही आहे. थोडासा कडक पीठ बांधायचं आहे बस, बाकी काही नाही. सकाळी नाश्त्याला केलं तरी छान आहे. थोडासा खरपूस भाजायचं आहे त्याला छान. आणि गॅस जास्त फास्ट नाही ठेवायचा, जास्त स्लो पण नाही ठेवायचा आहे. मीडियमलाच ठेवायचं आहे. आणि याच्यावर गेली आहे दोडक्याची भाजी, थोडी पातळ रश्याची.